राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओसारणी
अक्षराची देवासाठी अक्षराची देवा केले अनाची अक्षराची देवासाठी अक्षराची देवासाठी अक्षराची नहे विनोद उत्तर केले रंजावया केले रंजावया नका जागा येथे निजो नका जागा येथे नका जागा येथे नका जागा येथे नका जागा येथे निजो तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो नका जागा येथे निजो नका जागा येथे निजो
यावे कोणी बोलिलो या भावे नव्हे विनोद उत्तर केले रंजावयात सार केले अटाटे अक्षराची देवासाठी नव्हे विनोद उत्तर केले रंजावयात सार तुका म्हणे खिजो तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो नव्हे विनोद उत्तर केले रंजावयात सार पांडुरंगा करू जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी कीर्तनाला आलाय आता काय अडचण हितावरी यावे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे नव्हे विनोद उत्तर केले रंजावयात सार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण अभंगाची जी रचना केली, हा प्रबंध तयार केला, ग्रंथ तयार केला, याच्या उद्देशाची मीमांसा करतात विठ्ठल. गाथा पारायण या ठिकाणी तुकोबारायांच्या बीजेचेही उत्सव चालू आहेत. त्यामुळं त्या गाथ्याचा उद्देश तुकोबारायांचा काय होता, का गाथ्याची तुकोबारायांनी रचना केली, त्यांना काही PhD मिळवायची होती त्याच्यावर. बरंच तसे आपण पांढऱ्या पायाचेच. आता पांढऱ्या पायाचे म्हणजे त्याचं स्पष्टीकरण आणखीन करायला पाहिजे का? दलिंदर, त्याला दुसरा मराठीत नाही शब्द. की तुकोबारायांच्या नंतर आपल्याला मानव जन्म मिळाला आहे,
गाथा निर्माण झाल्यानंतर आपल्याला हा देह मिळालेला आहे आणि तरीही आपल्याला गाथ्याच्या आत घुसावं अशी बुद्धी होत नाही. म्हणून दलिंदर आहे, तुम्हाला किती तुमच्या शेतामध्ये किती ऊस आहे किती द्राक्ष आहे मला काही घेणं नाहीये. कारण द्राक्षाने आणि ऊसाने फक्त पोट भरतील, पोट कुत्रेही भरतात. पोट भरणं हा काय फार महत्वाचा भाग नाहीये. महाराज, मानव देह पोट भरण्याकरता नाही दिलेला, मानव देह उद्धाराकरता दिलेला आहे. मानव देह आपलं कल्याण करण्याकरता दिलेला आहे. मानव देह आपलं हित साधण्याकरता भगवंताने निर्माण केलेलं आहे. विठ्ठल आल्याबरोबर आम्ही चौकशी केली, कितीक लोक पारायणाला बसलेत. त्यांनीच तुमचं वकीलपत्र केलं. लोकांकडं काम जास्त आहे, पाणी आहे, 50-60. आता पारायणाला जे बसलेले त्याच्यातले अभंगात किती घुसतात हा तर त्याच्या पुढचा आणखा प्रश्न. मानव देह मिळून, देहामध्ये आयुष्य मिळून, आयुष्यामध्ये तुकोबाराय ज्ञानोबाराय सारख्या संतांनी मार्गदर्शक म्हणून जे ग्रंथ तयार केलेले आहेत त्या ग्रंथाच्या जवळ असूनही जर आपण हिताकरता आयुष्यातला वेळ खर्च करू शकत नसू तर महाराज फार मोठे गुन्हेगार आहे आपण, फार मोठे. आणि ते दुसऱ्याचे नाही, स्वतःचे. जी माणसं मानव देहातलं आयुष्य स्वतःच्या हिताकरता खर्च करत नाहीत ती माणसं प्रत्येक सेकंदाला आत्महत्येचं पाप करतात. आत्महत्येचं. सावधान, फार नाही दिवस राहिलेले आता. काय माहिती आता कोणाचे किती आहे, कोणाचे किती आहे, कोणाचे किती आहे. किमान राहिलेलं जे आयुष्य आहे तेवढं आयुष्य तरी आपल्या कल्याणाकरता खर्च करायचं एवढा निश्चय केला तर इथं येण्याचं फल आम्हाला मिळालं असं वाटेल. महाराज, आपलं हित आपला बाप नाही करू शकत, आपली आई करू शकत नाही, आपला भाऊ करू शकत नाही, कुठला संत करू शकत नाही, देव करू शकत नाही. आपलं हित आपल्याला करावं लागतं. मुख्य भूमिका ही आपल्या हिताची आपल्यालाच वठवावी लागते. महाराज, उद्धरे आत्मनात्मानं भगवान गीतेमध्ये सांगतायत की आत्मना आत्मानं उद्धरेत. आपणच आपला उद्धार करायचा आहे, आपणच आपला उद्धार करायचा आहे, आपणच आपला उद्धार करू शकतो. आपण ठरवलं की आपला नाही उद्धार करायचा, वाटोळं करायचंय तर आपलं जगात कोणीच चांगलं करू शकत नाही. महाराज, आपल्या मातृभाषेमध्ये निर्माण झालेले हे ग्रंथ आहेत. याच्याकरता स्वतंत्र व्याकरण शिकायची गरज नाही. कल्याणापुरता अर्थ अभंग वाचला तरीही आपल्याला समजू शकतो मन शांत ठेवून. नुसते पाणी उचकायचे म्हणून नाही. ते पारायणाच्या तर आहेत, इथं गाथा पारायणात तरी मोठी माणसं राहतात. महाराज, हे ज्ञानेश्वरी पारायण होतात ना गावोगाव. प्रत्येकाच्या घरातला एक माणूस बसला पाहिजे रे पारायणाला. आणि मग ते 4वी 5वीचे पोरं पाठवून देत. त्याच्या बापाला कळा ना गेली ज्ञानेश्वरी, त्याला काय कळेल बरं. हे गावात फिरायला नको का नेते सप्ताहातले?
ते बरं काय करत राहते आपल्या नाश्त्याला चांगलं मिळतं म्हणून जाते दुसऱ्याने पानं उलटल्यावर उलटते ना पण ते जो मुख्य असतं ज्याच्यावर जबाबदारी असते विचार त्याला वडावं लागत आता काय त्याने ते स्वीकारलेलं असतं. आता ललितकर महाराज भेटले होते त्याने एक पुस्तक दिलं भेट महाराज म्हणे हे अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये अभंगाचं चिंतन करून त्याच्यावर तिथल्या विद्वानांनी लेख असलेलं ते पुस्तक दिले. म्हणलं अरे मला मराठी वाचता येणं गेली इंग्रजी गावात कोणी तुमच्याकडे येतील त्यांना त्याच्याकडे वाचून घ्या. म्हणजे इथल्या ग्रंथाला अमेरिकेतल्या लोकांना महत्व आहे. हे आमची हेनरी आहे तिथंच ओसागड चक्कर हाणतोय. करायला पाहिजे ते नाही केलं तर नाही चालणार कसं काय. शेवट देह निर्वाहाचं साधन तर करायला पाहिजे पण केवळ देह निर्वाह करता आपण जन्मलो नाही ना महाराज. देह साधन आहे देह साध्य नाही. गाडी साधन आहे गाडी साध्य नाही. गाडी फिरायचं असेल तर डिझेल पाणी करावंच लागतं. डिझेल पाण्याकरताच गाडी असते. काय झालंय आमचं कोण म्हणणार आहे आम्हाला मूर्ख. पैसा आहे आमच्याकडं सत्ता आहे पोरं बाळ आहेत कोण म्हणणार जरी असलो तरी. महाराज मूर्ख त्याला म्हणतात की जो परिणामाचा विचार करत नाही. आणि आपण आपलं आयुष्य हे घालवत असताना परिणामाचा विचार केलेला आहे. काय होणार आहे पुढं आमचं. शरीर आहे तोपर्यंत ठीक आहे. शरीर जात आपण नाही जात. शरीर आपण नाहीये शरीरात आपण आहे. शरीर नव्हतं त्याही वेळेला आपण होतो आणि शरीर जाईल त्याही वेळेला आपण राहणार आहे. पण मग पुढं आपलं काय होणार आहे केलाय कधी विचार. महाराज हे मानव शरीर हे अत्यंत महत्वाचं शरीर आहे. भगवंतांनी गीतेमध्ये याला क्षेत्र म्हटलंय. क्षेत्र इदं शरीरं कौंतेय क्षेत्र मिथ्यभिधीयते. क्षेत्र मिथ्याभिधीयते. का क्षेत्र म्हटलं तर याच्यात पीक फार उत्तम येतं. या एका आयुष्यामध्ये एवढं पिकतं की पुढं करोडो जन्माला आपल्याला खायला पुरतं. या एका मानव देहाच्या आयुष्यामध्ये एवढं पिकतं. दोन प्रकारची पिकं निघतात याच्यात. एक पुण्य आणि दुसरं पाप. पाप पुण्य एथ पिके ज्ञानोबा लिहितात. इथं पाप आणि पुण्य पिकतं. अर्थात पाप पेरलं तर पाप पिकतं. कुकर्म केलं शास्त्र निषिद्ध कर्म केलं तर पाप पिकतं. शास्त्रविहित अशा प्रकारचं कर्म केलं तर पुण्य पिकतं. तुम्ही काय पेरतोय आपण याचा कधी हिशोब तरी लिहून ठेवलाय का. या वर्षामध्ये आपण काय काय पेरलंय पुढच्या वर्षात पण आपण लिहून ठेवलं नाही म्हणून ते लिहिलं गेलेलं नाही असं नका समजू ना. हा सगळी यादी तयार आहे. सगळी यादी तयार. किती वेळेला खोटं बोलला कोणाला खोटं बोलला किती जणाला डुबवलं किती जणाला बुडवलं कशात मिलावट केली कशाचा भाव जास्त सांगितलं सगळं तयार. आणि महाराज एका मानव देहाच्या आयुष्यामध्ये एवढं पाप पुण्य तयार होतं. संत सांगतात तयाची सारीखे असंभाव्य पाप पिके जन्म कोटी
दुःखे भोगी जीव. मग म्हणतो आमचं असं कसं काय होतंय हो, देवाला पाहवत नाही का इंद्रिया? असं काय तुझ्याकडं लगे देवाला पाहायला नाही? देवाकडे काय कमी आहे? महाराज, आपल्या जीवनामध्ये जर प्रतिकूल घटना घडत असतील, दुःखाचे प्रसंग येऊन आदळत असतील, तर त्याला दुसरा कोणीच कारणीभूत नाही. त्याला सर्वस्वी 100% आपण कारणीभूत असतो. आपण दुसऱ्यावर रुसायचं काही कारण नाही. माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्र सारा कैसा गुरु तुका मने झालो शत्रू. तुकोबारायांना कोणी विचारलं, महाराज एवढा मोठा ग्रंथ तुम्ही तयार केला, ज्ञानेश्वरी गाथा, हे ज्ञानाचे विचाराचे समुद्र आहेत. समुद्र जशा समुद्राची खोली किती आहे महाराज, यंत्राला सुद्धा सापडत नाही इतकी खोल आहेत. तसे या ग्रंथामध्ये असणारा भाव किती सखोल आहे. जसं तुकोबारायांनी ज्ञानेश्वरी विषयी म्हटलेलं आहे. तुका म्हणे नेनू युक्तीची ते खोली. युक्ती म्हणजे दृष्टांत. तर त्या सिद्धांताची खोली तो समजत नाही, याच्यात विशेष नाही, पण सिद्धांत पटण्याकरता जे दृष्टांत दिलेले, त्या दृष्टांताची ही खोली कळत नाही. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तर ते किती श्रेष्ठ ग्रंथ आहेत. तेव्हा या ग्रंथाची तुम्ही रचना का केली, कशा करता केली, काय उद्देश आहे तुमचा? या ग्रंथाची रचना करण्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे, तर त्याचं उत्तर तुकोबार आहे अभंगाच्या हितावरी यावे, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी हितावरी यावे या भावे
बोलिलो असं सांगतात जुनी मंडळी. एक वेळेस आषाढीच्या वेळेला खूप यात्रा भरलेली पंढरपूरला आणि तुकोबाराये यात्रेच्या निमित्तानं आलेले आहेत. समर्थ रामदास स्वामीही पंढरपूरला आलेले आहेत. खूप पाऊस झाला आणि नदीला महापूर आलेला, त्यामुळं बरीचशी मंडळी इकडचे इकडं थांबावं लागलं, तिकडचे तिकडं थांबले. समोरासमोर आल्यानंतर दोघांनी नमस्कार केला. तर दोघंही सारख्या अधिकाराचे होते. स्वामींनी खडे घेतले, ओंझळ बोरानी पाण्यात टाकले. ते पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी असं बोंबलायला सुरुवात केली. याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हा आहे की स्वामी म्हणतात, महाराज जसे हे खडे पाण्यात बुडायला लागलेले आहेत, तशी सगळी माणसं, सगळा समाज हा दुःखात बुडू लागलेला आहे, शोकात अशा प्रकारचा डुबतोय, मायेच्या पुरामध्ये वाहून चाललेला आहे. काही करा तुम्ही यांच्या करता. तुकोबारे म्हणतात, बोंबलून सांगतोय. आपण ऐकायला तयार, मी तरी काय करणार. वाजत असेल बोंब कोणी ऐकती काणी. का सांगितलं असेल तुकोबाराने? कोणी त्यांना सांगा म्हणून विनंती केली, आग्रह केला. एवढा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे का? तर त्याचं एकच कारण आहे महाराज, तुकोबाराय संत होते. तुकोबाराय संत आहे आणि संतांचं अंतकरण हे आईचं अंतकरण असतं. मुलगा रांगत रांगत चुलीकडे चालला तर आई म्हणते का, कट्ट्याने मला विचारलेलं नाही, जाऊ का नको? नीती सांगते ना पृष्ठ हा कस्यचित ब्रूयात नचान्यायेन पृच्छतः. कोणी विचारल्याशिवाय सांगू नये. पोराने विचारलेलं नाही, मी चुलीकडे चुलीत हात घालू का नको म्हणून मी घाला सांगू, असा विचार करत असेल तर ती आई नाही. ती आई नाही. आणि आई असेल तर मग असा विचार करणार नाही. महाराज अरे अरे धावत अशा प्रकारचं जाईल आणि पुढं पडणारा त्याचा पाय त्याला उचलून घेईल. तसाच प्रकार आहे महाराज, तसाच प्रकार आहे. वास्तविक आपल्या हिताची जबाबदारी आपल्यावर आहे. उन्मत्त आहे आम्ही, उन्मत्त. काही घेणं नाही आम्हाला दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्या हिताबद्दल. मस्त आहे महाराज माणसं. तुकोबाराने काय म्हणून, लटिके ते रुचे, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण. माजलेले पैशामुळं, सत्तेमुळं, मूर्खपणामुळं, अज्ञानामुळं. आणि म्हणून स्वतःच हित, स्वतःच कल्याण, स्वतःची अशा प्रकारची चांगलं व्हावं याच्याकरताही जर आम्ही प्रयत्न करत नसलो, पण तरीही संत महाराज त्यांना दया येते. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून
हिताचा कळवळा येतो. त्यामुळं कुणी विचारलं नाही, कुणी आग्रह केला नाही, तरीही तुकोबारायांनी या ग्रंथाची रचना अशा प्रकारची काय हिताकरता हा देह निर्माण केलेला असताना सुद्धा हिताचं साधन कुणी करायला तयार नाही हे दिसतंय तुकाराम महाराजांना. लोकांना विचारलं, म्हटलं अहो तुम्ही तुमच्या हिताचं, ते म्हणे बाबा तुम्ही असं कसं काय आमचा आरोप करताय, कीर्तन सुरू झाल्यापासून तुम्ही असे हेच दन केले आहे, तुम्हाला काय आम्ही मूर्ख वाटतो का? हो, आम्ही आमच्या हिताकरता रात्रंदिवस तर पडतोय. दिवसा लाईट नसेल, रात्री असली तर रात्री तिथं जातोय. बिबट्याची भीती आहे, दिसत नाही, किती काही अडचणी आहे, तरीही आम्ही हे सगळे करतोय. मग हे लोकांच्या हिताकरता करतो काय? तुम्ही असा आमच्यावर आरोप का करता की आपल्या हिताकरता काही करत नाहीत? मग तुकोबारायांच्या लक्षात आलं, रे लोक हिताकरता करतायत पण हिताचं स्वरूपच माहिती नाही. आमच्या दृष्टीनं वाईट हे आहे की आम्हाला हित कशाला म्हणावं. आई बापालाही वाटत असतं पोराचं काय व्हावं, हित व्हावं, चांगलं व्हावं, कल्याण व्हावं. वाटत नाही मुलाचं चांगलं व्हावं, पण चांगलं म्हणजे काय, कशाला चांगलं म्हणायचं, चांगलं या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? बरं, हिताचा पर्यायी शब्द चांगलं आहे. हित होणं म्हणजे चांगलं होणं, किंवा चांगलं होणं म्हणजेच हित होणं, गोमट होणं, कल्याण होणं. आई बापाला वाटतं मुलाचं हित व्हावं. सामाजिक जे महापुरुष होते, त्यांनाही समाजाचं हित व्हावं अशा प्रकारची कळकळ आहे. महाराज, आपल्या देशाला स्वातंत्र्य ज्याने मिळवून दिलं, आपल्या देशामध्ये शिक्षणाची व्यवस्था करण्याकरता, आता नंतर धंदे झाले, पण प्रारंभी स्वतःच्या इस्टेटी त्याच्याकरता खर्च केल्या, स्वतःचं आयुष्य नष्ट केलं आणि समाजाला साक्षर बनवावं, शिक्षित बनवावं. त्यांना असं वाटत होतं की हे शिकले तर आपला देश सुखी होईल, समृद्ध अशा प्रकारचा होईल. बाहेरच्या लोकांनी पिळून टाकलं होतं आपल्या लोकांना. बाहेरचे तर गेले स्वातंत्र्यानंतर, पण 70 वर्ष झाले तरी पिळवणूक आपली थांबलेली असं काही नाही ना. आम्हीच शिकवलेले महाराज आम्हालाच पिळायला लागलेत. स्वातंत्र्याबरोबर हे संस्कार जर दिले गेले असते, नुसत्याच प्रार्थना दिल्या, सारे भारतीय माझे, आणि किडण्या काढून विकणारे कुठले आहेत? आज ज्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत, त्या लोकांना आत्महत्येपर्यंत नेण्याचं पाप करणारे कुठले आहेत? कुठे आहेत? आपणच आहे महाराज. आपण, तुम्ही, आम्हीही त्याच्यामध्ये काही ना काही सहभागी आहोत. आमच्या शिक्षणामध्ये असे संस्कार, अमेरिकेत क्रांती किती साली झाली हे शिकून पोराला काय उपयोग आहे? महाराज, प्रत्येकावर हे संस्कार करायला पाहिजे होते की देशातला, आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती हा आपला बांधव आहे, आणि तो जर घसरत चालला असेल तर त्याचा हात धरून त्याला आपल्या बरोबर वर काढणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्याकरता संप व्हायला पाहिजे होते, याच्याकरता आंदोलन व्हायला पाहिजे होती. कशाकरता आंदोलन? लाख लाख रुपये पगार आहे तरी आमचे पगार वाढवा. अरे बा,
मरायला लागले ना आपल्याच देशातले, त्याचाही काही विचार करा ना. शिकवलेले ते पिळायला लागले महाराज. तेव्हा आई बापाला वाटतं पोराचं हित व्हावं, सामाजिक नेत्याला वाटतं समाजाचं हित व्हावं, शासनाला वाटतं आपल्या राज्यातल्या देशातल्या सगळ्यांचं काय व्हावं, हित व्हावं. असे सगळे हिताविषयी जागरूक असताना तुम्ही असं का म्हणता की बा हिताकडे कोणाचं लक्ष नाहीये? तर त्याचं कारण हे आहे महाराज, हिताविषयीची तुमची आमची जी मान्यता आहे, ज्याला आपण हित समजतो, आईबाप ज्याला हित समजतात, व्यावहारिक अशा प्रकारची मान्यता आहे. व्यावहारिक मान्यता या वास्तव आहेत, खऱ्या आहेत असं कुणी सांगितलंय? लग्नाला आला का प्रत्येकाला आहेर द्यायचं, आणि काय आहेर देते महाराज ते असे एवढे एवढे फटकर आणि त्या टोप्या. मला कोणत्या शहाण्याने त्याचा शोध लावलाय काय माहिती. लग्नातल्या टोप्या पाहिल्या असतील ना फुकट येतात का? लग्नात दिली जाणारे भांडे, काय काय करतोय आपण? कधी याचा तरी विचार केलाय तुम्ही? ठीक आहे, ज्याला द्यायचंच असेल तर किमान त्याच्या ते कामात येईल असं तरी द्यावं की नाही? ते पेटे लग्नातले मला चहा गाळायला सुद्धा नाही कामाला येते, ते फक्त कढई पुसायच्या कामाला येतच. शहाणपणा आहे होय. हिताचं स्वरूप आपण जे मानलेलं आहे, आपण कशाला हित म्हणतो? वरचं कल्याण झालं हो, काय झालं? नोकरी लागली, त्या नोकरी बी म्हणजे सरकारी नोकरी लागली. सरकारी नोकरी लागली म्हणजे नुसताच पैसा वाढायचा, कामाचा संबंध नाही. खरंच भारत देश उन्नत व्हावा असं वाटत असेल बरं, ही आपली मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. पहिल्यांदा कष्ट करण्याची मानसिकता वाढवावी लागेल. कष्ट करणाऱ्याचं भूषण, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. कष्टाला कमी नाही लेखलं गेलं पाहिजे. आता एसीत बसतय त्याला 1.5 लाख पगार आहे आणि उन्हात खडी फोडतय त्याला किती पगार? बरेच आपण वैदिक रचनेमध्ये जर पाहिलं, मोठा समाज असेल तर सगळी कामं एकटा करू शकत नाही, सगळ्यांनी सगळी कामं करता येत नाही. कामाच्या विभागण्या करण्याकरता त्याचे असे विभाग पाडावेच लागतात. म्हणून त्यावेळेला 4 आश्रम, 4 वर्ण असे निर्माण केले. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, मी 4 वर्ण निर्माण केलेले. लोक म्हणतात सगळी विषमता आहे, सगळा भेद निर्माण केला नाही का? आणि आता शासनामध्ये शासनाचे जे कर्मचारी आहे ते सगळे एकाच दर्जाचे आहे का? तिथं नाही चौकीदार आणि कलेक्टर. कलेक्टरला जो पगार असतो तोच चौकीदाराला असतो आहे ना. म्हणजे कलेक्टरच्या बंगल्यावर काम करायला असे 10-5 चौकीदार असतात आणि त्याचाही पैसा शासनाच्या तिजोरीतून दिला जातो. शासनाचा नोकरच आहे कलेक्टर आहे. एवढी विषमता आहे पगारामध्ये. पूर्वीच असं नाहीये. ज्ञानोबांची ओवी वाचा तुम्ही. द्विज षटकर्मे करी, द्विज षटकर्मे करी, शूद्र तयाते नमस्कारी, दोहोशी सरोवरी घडेल या. एखादा द्विज असेल त्याने जर षटकर्म केलं आणि शूद्राने त्याला नुसता नमस्कार केला, दोघांना पगार सारखा आहे. कर्म वेगवेगळे
असतील, पगार नाही कमी जास्त. महाराज आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये ही अभंगावर चिंतन मांडणाऱ्याला अभ्यास तर करावाच लागतो. त्याने अभ्यास वगैरे करायचा, त्या अभंगावर चिंतन मांडायचं आणि बाकीच्याने येऊन बसायचं. काहींना तर येता बी येत नाही, तिकडच भाकरी थापावं लागतात. काहींना इथं झाडायची कामं करावी लागतात. कर्म वेगवेगळे, फल नाही वेगवेगळं. सांगणाराला जे फल आहे तेच ऐकणाराला फल आहे. गाता तुकोबारा लिहितात, गाता ऐकता समानाची घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. समानाची घडे, समान. त्यामुळं खरं तर शेतकऱ्याने आपली पोरं शेतकरी बनवायला पाहिजे. शेतीमध्ये विशेष प्रावीण्य अशा प्रकारचं निर्माण करून कमीत कमी शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करून आपला देश सगळ्या जगाला शेतीचा माल पाठवला असा आपला देश बनायला पाहिजे. मला शेतात काम करायलाच कोणी नाही. इकडं नोकऱ्या नाही म्हणून बेकार पडलेले लोंडेच्या लोंडे. कशामुळे? हे शिकवल्याचा नालायकपणा केला त्या बापानं म्हणून. सगळ्यालाच कुठून देणार बरं शासन नोकरी? स्वयं उद्योजक अशा प्रकारचे बनवले गेले पाहिजेत, बनले पाहिजेत. व्यापारी महाराज हे 4 महिने शेतात काम करते आणि त्याला जेवढा पैसा मिळतो त्याच्या कष्टाचा वगैरे पगार जाऊन तेवढा पैसा ते एका दिवसात कमवते. हे मोंड्यावर तिथंच चक्र हाणते. याच्याकडूनच तो माल घेऊन तेवढ्या वेळात तो विकतोही, त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवतो आणि त्याच्यातलेच पैसे याला देतो. ही आमची परिस्थिती नाही. तेव्हा हिताच्या बाबतीत आमची मानसिकता अशी आहे की पैसा कमवावा, बिना कष्टाचा कमवावा आणि भरपूर कमवावा. म्हणजे त्याचं काय झालं? हित झालं. 100% चुकीची मान्यता आहे ही महाराज. 100%. हा काय हिताचे प्रकार तुकोबारा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल काही संबंध नाही त्याचा आणि हिताचा. हित नाही होत त्याने. तेव्हा हिताचं स्वरूप काय नाही माहिती. आई बापाला हित, आई बापाला पोराचं हित व्हावं असं वाटतं, हा भाग वेगळा. पण हित कशाला म्हणतात हे आई बापाला माहिती नाही. हित नाही ठावे जननी जनका हित नाही ठावे जननी जनका, आपुल्या हिताचे नव्हती सायास. मला हे प्रमाण हवं होतं. पैसा करता कष्ट करणारा, घराकरता कष्ट करणारा, बायको करता मरमर करणारा, हे हिताकरता केलेले प्रयत्न नाही आहेत. काही संबंध नाही त्याचा हिताचा. आपल्या हिताचे नव्हती सायास, ग्रहदारा आस धनवित्त.
असं वाटतं का कीर्तन करायला कळत असेल आमची तीच बोंब आहे. आमचं झालंय त्या बोलायचं शिकवलेल्या पोपटासारखं. एक काळ असा होता की त्यावेळेला पोपट पाळायचा फार छंद होता, जसं आता कुत्रे पाळायचा आहे तसा. घरोघर पोपट असायचे महाराज पिंजऱ्यामध्ये, त्याच्याकरता खाण्याची वगैरे व्यवस्था करायची. आणि मग त्यामुळं ते पोपट विकणारे, पोपट मारणारे असे बी माणसं होते त्यावेळेला. त्या पोपटाला शिकवायचं, पोपटा पोपटा, ते म्हणायचे पोपटा पोपटा. कदाचित पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला तर बाहेर उडून नको जाऊस, गेलास तर त्या नळीवर बसू नकोस. बसलास तर ती नळी फिरलेली हे तुझ्या ओझ्यानं फिरलेली, तुला पकडलं वगैरे नाही, सोडून दे आणि मोकळा हो. पण ते सगळं पाठ करतो तुझे. आणि राहिला दरवाजा उघडा की ते बाहेर निघताच म्हणतो पोपटा पोपटा. दरवाजा उघडा राहिला तरी बाहेर निघू नको, म्हणजे बाहेर जात राहत. ते पाठच केलेले असते नाही का. खरंच आपल्या हिताचे नव्हती सायास असं असेल तर मग महाराज लोकांनी तरी पोरं साधू करायला पाहिजे ना. महाराज लोकांची पोरं इंग्लिश मीडियम मध्ये आहेत. महाराज हिताचं स्वरूप कळावं असं वाटत असेल तर आपल्याला गाथ्याला शरण जावं लागेल. तुकोबाराय म्हणतात की लोकांना हिताचं स्वरूप कळावं, नुसतं कळावं असं नाही, त्या हिताचं जे साधन आहे त्या साधनामध्ये प्रवृत्त व्हावं. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. कोणी तुकोबाराय म्हणतात की या गाथ्यामध्ये मी जे हिताचं साधन सांगितलेलं आहे, हिताचं स्वरूप काय सांगितलंय हो गाथ्यामध्ये. म्हणजे हिताचं स्वरूप आहे दुःखावर विजय मिळवणं. हिताचं स्वरूप आहे मृत्यूवर विजय मिळवणं. हिताचं स्वरूप आहे अज्ञानावर विजय मिळवणं. पोराला नोकरी लागल्यानंतर जर त्याच्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट होत असेल तर मग नोकरी लागणं हे काय आहे, हित अशा प्रकारचं निश्चित झालं असतं. पण नोकरी लागली म्हणजे ना त्याच्याही जीवनातलं दुःख नष्ट होत नाही, ना त्याच्या आईबापाच्याही जीवनातलं दुःख नष्ट होत. दुःखाचं मुख्य अशा प्रकारची केंद्र दोन आहेत, एक मरण आणि दुसरा जन्म. तेव्हा मृत्यूवर विजय जर मिळवता आला तर मग दुःखावर विजय मिळवला गेला. मृत्यूवर ज्याने विजय मिळवला त्याचं हित झालं. किती एकर बाग असला म्हणजे होतं हे द्राक्षाचा. किती एकर बाग असल्यानंतर मृत्यूवर तो विजय मिळवेल नाही ना, तर मग काही संबंध नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं पोट भरायची ती साधनं आहेत, पोट भरण्याकरता ती करावी लागतात, फक्त पोट भरण्यापुरतीच करावी. पोटापुरते काम, पोटापुरते काम, पोटापुरते काम, पोटापुरतं काम करावं बस. रोगच जडलेले महाराज लोकाला, नुसतंच ओढीत राहते. काय गोळा करतो एवढं. मग पोरांनी काय करावं. आणि मग मी तेच म्हणतो की पोरांनी काय करावं, तूच जर त्यांच्याकडे गोळा केलं तर त्यांनी काय करायचं. पोराला पोरं किती आहे ते पाहून मग हा घर बांधायला काढतो. आता नातवाचे घर जर यांनी बांधले तर नातवानी काय करायचं. शत्रू आहे महाराज ते बाप पोरांचे की जे पोराला आईचं कमवून ठेवतात.
मुलाला मोठं करा, कमवायचे संस्कार त्याला द्या आणि त्याला सांगा कमाव आणि खर्च कर. मी कमवलेलं तुला नाही खर्चायला देणार. बरेच आपण कमवलेलं आपल्या कल्याणाकरता त्याचा वापर करावा, पुण्यात रूपांतर करा, त्याचं साधना करा, जे तुमचं मला बरोबर घेऊन जाता येईल अशा प्रकारचं चेंज करा त्याच्यामध्ये. म्हणजे मुलंही कमावतील, स्वतः कमावल्यावर त्याची किंमतही कळते. हरामाचं मिळालेलं असेल त्याची किंमत नाही कळत. हिताचं स्वरूप सांगितलं मी तुम्हाला. मृत्यूवर विजय मिळव. जसा जीर्ण झालेला शर्ट मनुष्य आनंदाने फेकून देतो, नवा घेतो, तसं मरायच्या वेळेला आनंदाने हे शरीर फेकता आलं पाहिजे. वासांशी जीर्णानी यथा विहाय. लय कमवलेले त्याचं कसं होत असेल शेवट शेवट. कधी विचार केलाय तुम्ही? काहीच नाही येत नाही हो. बिचार 2-2 किलोमीटर पायी जाते, कधी कोणाच्या गाडीत नाही बसून जात 10 रुपये देऊन. हे सगळं सोडावं लागतं, सगळं. आणि तात्पुरतं नाही, कायमचं सोडावं लागतं महाराज. कायम कसं होत असेल बरं? कधी विचार केलाय तुम्ही? शांत बसून घरी गेल्यावर विचार करा, हे सगळं सोडायच्या वेळेला कसं होईल आपलं. जिवंत असताना जर तयारी केली नसेल तर महाराज त्याला एवढं दुःख भोगावं लागतं, एवढं दुःख. म्हणजे हे सोडायचं दुःख वेगळं, आणि पुन्हा तो घेऊन जाणार आहे, आणि जिथं घेऊन जाणार आहे तिथं जो सत्कार होणार आहे तिथं थोडी निवड केली. द्राक्ष बागायतदार आहे, हे चेअरमन आहे, हा सरपंच आहे, हा कीर्तनकार आहे, तिथं काय त्यांच्यासमोर काही नाही. रेकॉर्ड वारे याच मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. काय करतात? मारिती, तोडीती, जोडीती. इथूनच त्याला एकदा शरीरातून बाहेर काढलं, यातना शरीर देतात. जसं ते तुरुंगात गेले की तिथले कपडे घालावे लागतात, हे कपडे काढून टाकतात, तिथले कपडे घाल. तसं या शरीरातून नाही त्याय माशी दया फिया नाही येत त्यांना. कारण त्यांना माहिती असते यांना मानव देह कशा करता दिलेला आहे आणि यांनी तो कशा करता वापरलाय. समोर असतो सगळं त्यांचं रेकॉर्ड महाराज. तळतळलेले असतात. जसं एखादं ओढाळ जनावर शेतकऱ्याच्या कुंपणात घुसून काही खाऊन गेले, शेतकरी तळतळलेला असतो, तसे ते असे तळतळलेले असतात महाराज. आणि मग खेचताना बाहेर मग काही विचार नाही करत. स्थूलातून सूक्ष्माला बाहेर खेचत असताना 100 इंगळ्या एकाच वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या वेदना होत असतात. इंगळी माहिती आहे ना तुम्हाला?
100 विंचू एका वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढी एक इंगळी चावल्यानंतर वेदना भया नाही. म्हणूनच अनुभव नसतो तरी नको वाटतं. हे मरायचं का तुला? हो न, कोणालाच आवडत नाही. कोणी सत्यनारायण केलेलं आढळलं तुम्हाला? हो, कशा निमित्त सत्यनारायण मरण येऊन मरायला टेकलेल्याला सुद्धा काय होत नाही, मरण आवडत नाही. मरायला चाललेल्यालाही मरण नाही आवडत. बायकोचं किरकिर झाली, तो म्हणलं जाऊ दे मी फाशीच घेतो. ते म्हणे लय वेळेला ऐकलंय तुमचं आता, काय जसं होईल तसं होईल आमचं, घ्याच फाशी. बरंच काही काही नसलेलेच बरे असतात घरात, गेलेले चांगले त्यांच्या दृष्टीनं सुद्धा आणि घरातल्या लोकांच्या दृष्टीनं सुद्धा. जा म्हण, आता जा म्हणल्यावर तर त्याला घेतलं. बाहेर सोळा अंधार, पुन्हा घरात आला, लागलं ताबा. म्हणजे काय बाधा, ती बॅटरी कुठे आहे? बॅटरी काय झालं पाहिजे तुम्हाला? म्हणजे झाडापर्यंत जायला दिसत नाही गेलं का? कुठं फिरकुडं खाली तर पाया खाली आलं. मग आता कशाला चाललाय? चाललं ना काही. मरण नाही आवडत. का आवडत नाही? तर नक्की तर त्याचा आता ह्या जीवनाचा अनुभव नाही ना, पण तरीही मागचे संस्कार चित्तामध्ये अंधुक आहेत आणि नको वाटतं माणसं, नको. या मृत्यूच्या दुःखातून मुक्त होणं म्हणजे कल्याण होणे. आणि या जीवनामध्ये आयुष्य आपल्याला जे दिलेलं आहे भगवंतानी, त्याचा जर विनियोग आपण व्यवस्थित केला तर या जीवनामध्ये येण्याची शरीरा येणे सरे. कस काय होईल ते? कस काय होईल त्याचं गाथ्यात सांगितलेलं आहे ना. कसं होतं हे समजून घेण्याकरताच गाथा आहे. तुकोबाराय म्हणतात हितावरी यावे. त्याचा एक मधला मार्ग सांगतो. आपण जर पांडुरंगाची सेवा केली, निष्काम सेवा केली, तर त्या सेवेचं कर्ज त्याच्यावर होतं. आणि मग चांगलं असताना त्यांनी काय करावं याची काय अपेक्षा असण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या कर्माप्रमाणे चालत असतो. ज्या वेळेला कुणीच सहकार्य करत नाही, आपल्यातही ताकद राहत नाही, मृत्यूच्या वेळेला महाराज मग त्या वेळेला तो धावून येतो. म्हणून त्याला अंतकाळीचा सोयरा असं तुकोबारायने अगदी सार्थ नाव दिलेलं आहे. अंतकाळीचा ते ऋणवैपन देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. आत्मबोधाचा पांजिरास येतया ते. महाराज भगवान त्याला आत्मज्ञान देतात. आत्मज्ञान शब्दाचा अर्थ आपलं स्वतःची वास्तव ओळख. आणि आत्मज्ञान झालं की मग मी तर सच्चिदानंद ब्रह्म आहे, माझा देहाचा काही संबंधच नाहीये, देहाहून मी वेगळा आहे. आणि मग तो राहिला काय पडला काय, दुःख होण्याचं मला काय कारण आहे? हे हिताचं साधन आहे. आणि ते केव्हा केले बघा ना जरा. कोणाचे 60 झाले, कोणाचे 50 झालेत, कोणाचे 40 झाले, कोणाचे 70 झालेले आहेत. या 70 वर्षामध्ये आपण देवाचं नामचिंतन किती वर्ष घातले? आणि जर घातलेच नसतील तर रिकामा आहे काय तो? तुमच्या मरायच्या वेळेला लोक आले होते त्याच्या मरणाला. लोक काय ह्याला तर घेऊन तिकडे बडवायला लागले, लोक झाले. लोक जास्त त्याला जाळायला आले म्हणजे यांना सोडणारे. त्याचं चांगलं झालं मरून तडकाफडकी मला ह्याला काय माहिती. उलट आपल्याला आता हे शरीर सोडायचे अशी मानसिक तयारी झाली तर सोडताना तेवढा त्रास नाही होणार. ज्याचा तडकाफडकी ज्याला मारावं लागत आहे, बरंच काय बेतच असेल त्याच्यावर. तेव्हा हिताचं स्वरूप आहे दुःखाचा आत्यंतिक नाश. आणि
हिताच्या प्राप्तीचं साधन आहे भगवंताचं चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एक वेद, करुणिया मन एक वेद. पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. करुणिया मन एक, करुणिया मन एक वेद. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे पोराला नोकरी लावून हित नाही होत पोराचं. खरंच जर तुम्हाला त्याचं हित व्हावं असं वाटत असेल तर वृत्ती एकाग्र करून तो नामचिंतन कसा करील त्याचा प्रयत्न करा. हित ती करावी. तुकोबाऱ्यांची वाक्य आहेत महाराज, तुकोबाऱ्यांची वाक्य आहेत. ज्यांच्या मुखातून निघणारी वाक्य ही वेद आहेत, वेद. तैसे जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद. ज्याने देवाची चिंतन केली ते दुःखातून मुक्त झाले. तुकोबाऱ्यांचा स्वतःचा अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात दुःखच राहिलं नाही. आता न देखेसे केले या विठ्ठले दुःखासी. तुकोबाऱ्यांची बीज आहे. या दिवशी सदैव तुकोबाराय वैकुंठाला गेले त्या दिवशीची तुकोबाऱ्यांची वाक्य आहेत. विठ्ठले दुःखासी न देखेसे ऐसे केले. भगवंताने आम्हाला असं बनवलं. आता दुःखाचा आणि आमचा संबंधच नाही. कैसे आम्हा केले पांडुरंगे, कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. याला हित म्हणतात. इथं मी बंगला बांधला, तालुक्याला बांधला, काही संबंध नाही हिताचा. किमान हिताचं स्वरूप तरी समजून घ्या. करा नाही तर नका करू. एकदम नसेल होत तर किमान हळूहळू हळूहळू तिळे तिळे पुण्य साचा पडी. अर्थात हित होण्याकरता तर एकाग्र मन करून भगवंताचं चिंतनच करावं लागतं. कलियुगामध्ये त्याला दुसरा पर्यायच नाही महाराज. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. पण नाही एवढं होत मग कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. महाराज आमचे एवढे पाप आहे कीर्तनात येऊन बसल्यावर सुद्धा माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. आता काही अडचण आहे का इथं? त्याच्याकरताच घरदार सोडलंय आपण, इथं आलोय. किमान इथं आल्यावर तरी विठ्ठल विठ्ठल मध्ये ज्यावेळेला भजन असतं त्यावेळेला विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय. पण याचं पाप तिथं सुद्धा त्याला याच्यात मध्ये नाही जाऊ देत. जसं काही टाळ करायलाच उक्त दिलेलं आहे. पुंडलिकवर दे त्यांनीच म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल त्यांनीच म्हणायचं. भाडवा तसाच असा बसलेला असो हराम म्हणायचा. हरामखोर कोण करणार आहे तुमचं कल्याण? तर तुम्हीच अशा प्रकारचं इथं येऊनही तुमच्या तोंडाला भगवंताचं नामचिंतन येत नसेल, घेत नसाल, आत्महत्यारे आहात. आत्महत्यारे तुका म्हणे आत्महत्यारे घातकी घोर झाली चुकी. कुणी मेला तर नका रडू, पण मानव देह मिळून एखादा जर हिताचं साधन करत नसेल तर त्याच्याकरता रडा. तुमचं खरं प्रेम असेल
मरण काय, शरीर जातच असतं अंतवंत इमे देहा, त्यात काय विषय झालेला आहे. जगाच्या आरंभापासून आजपर्यंत सगळेच मेलेले आहे. मग तू हा मग म्हातारा मेला आणि पोरग मेलं तर त्याच्यात काय विषय, काय रडतोस? जिवंत असताना नामस्मरण होत नाही याच्याबद्दल रड. आपल्याकडून परमार्थ घडत नाही याच्याबद्दल शोक करावा महाराज. सगळ्यांना विनंती आहे, तुकोबाराय म्हणतो तुम्ही कोणीही असा, तुकोबारायनी हिताचं हे जे नामचिंतन रूपी साधन सांगितलेलं आहे सगळ्यांना त्याच्यात अधिकार आहे, सगळ्यांना. संन्यासी असले काही अडचण नाही, गृहस्थी असले काही अडचण नाही, वानप्रस्थी असले काही अडचण नाही, ब्रह्मचारी अवस्थेमध्ये असले कोणी असा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, भाजपचे असा काही हरकत नाही. कारण आता त्या जाती जवळजवळ संपलेल्याच आहे, आता ह्या नवीन जाती तयार झालेल्या. राष्ट्रवादीचे असा काही अडचण नाही, शिवसेनेचे असा, काँग्रेसचे असा, अपक्ष असले तरी सुद्धा चालतात. कोणीही असा तुम्ही, कोणीही हितावरी यावे. कोणी, या कोणी शब्दाचा पहिला अर्थ आहे कोणीही. सगळ्यांना या साधनाचा अधिकार आहे. हे साधन कोणीही करू शकतो. यारे यारे लहान थोर नाही, कोणीही, कोणी शब्दाचा पहिला अर्थ आहे. किंवा तुकोबारांना माहिती आहे आपण सांगत असलं तरी माजलेली हे येतील असं नाहीये. तुकोबाराय म्हणतात नाही सगळे आले, कुणी आले म्हणजे त्याच्यातले काही आले तरी माझं करण्याचं फल मला मिळालं असं मी मानेन. कोणीतरी तर कोणीही किंवा कोणीतरी हितावरी यावे, हिताच्या साधनावर आरूढ व्हावं महाराज. जो हिताच्या साधनावर आरूढ झालेला आहे इतका आनंद होतो तुकोबारायांना त्याच्याकडे पाहिल्यानंतर. त्यांनी त्याच्या आईबापाला धन्यता दिलेली आहे तुकोबारायांनी. आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से जागता, आपुलिया हिता जो से असे
आपल्या हिताविषयी जो जागा आहे, पण हिताविषयी जागण्याचं स्वरूप काय आहे? तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. अशा हिताच्या साधनावर आरूढ व्हावं आणि आपलं कल्याण करावं, हा उद्देश समोर ठेवून तुकोबाराय म्हणतात, मी या अभंगाची रचना केलेली विनोदा करता नाही, लोकांचं रंजन करण्याकरता मी हा हलकटपणा नाही केलेला. तुकोबारायांचे शब्द आहे, तुकोबारायांचे शब्द आहे, नव्हे विनोद उत्तर. विनोद होईल अशा प्रकारचं उत्तर मी नाही, रचना नाही केलेली. कारण विनोद करून लोकांचं रंजन करणं, तुकोबारायांनी त्याच्याकरता 4 शब्द वापरलाय. 4 शब्दाचाच अर्थ आहे हलकटपणा, क्षुद्रपणा, नीचपणा. पहिले खालच्या अशा प्रकारचा वर्ग मानलेला जाणारा, ही माणसं लोकांचं रंजन करून पोट भरायचे. कोणत्या वेळेला कशाला महत्व होईल महाराज काही कळतच नाही. आज लोकांचं रंजन करणाराला एवढं महत्व आलंय, बाप बाप बाप. त्याच्या पोराचं लग्न असलं तर महिना पेपरमध्ये दुसरा विषयच नसतो. नट म्हणजे काय करतात ते? रंजन, समाजाचं रंजनच करणारे पहिले होते. आता नटफेट म्हणत नव्हते, रायरन म्हणायचे, बहुरूपी अशा प्रकारचे म्हणायचे, वेगवेगळे सोंग घेऊन लोकांचे रंजन करायचे, नाटकं करायचे. काय महत्व आले तुला. हे शास्त्री पंडित आणि वैदिक आणि हे साधना करणारे गेले का बाजूला. नटच देव झाले. काही नाही त्यांची मंदिरं बांधून त्यांची पूजा करते. किती वाहावत चाललाय समाज. आणि शिकलेले तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं, लोकांचा विनोद करण्याकरता माझे मी अभंग लिहिलेले नाहीत. नव्हे विनोद उत्तर केले रंजावया सार. रंजावया विनोद उत्तर केले नव्हे चार आहे तो 4. कशा करता मग केलंय? पुन्हा स्पष्ट तिसऱ्या चरणात केली आटा देवासाठी केले. ही अभंगाची रचना केली. अर्थात त्याच्यामध्ये अक्षराची आटाआटी,
जो अर्थ आपल्याला लोकांना त्याच्यातून सांगायचा आहे तो अर्थ स्पष्ट करणारा शब्द असला पाहिजे. तो शब्द तेवढ्याच अक्षराचा पाहिजे. त्याकरता पुष्कळ शोध करावा लागतो. ज्याने जे रचना करतात त्यांना माहिती. तुकोबाराय म्हणतात ही आटाआटी मी केली. दुसरी गोष्ट अशी आहे की हिताचे साधन सांगायचे. ते साधन लोकांनी आचरण करावं असं वाटत असेल तर ज्यांनी सांगणारा जो आहे त्यांनी ते अगोदर केलेलं असलं पाहिजे. त्यांनीच केलेलं नसलं. मधली शाळा सुटली आणि रामा घरी आला, पळतच आला. दुपारून शाळा नाही म्हणून सांगितलं, दप्तर घेऊन आला. घरात आलं की दप्तर पाठीवरचं काढलं आणि फेकलं फरताळात. इकडं तिकडं पाहिलं, आई नव्हती आणि साखरेचा डबा खाली उघडा तसाच होता. त्याला खूप आनंद झाला. महाराज मूठ भरली आणि तोंडात टाकली. तोंडात टाकणार एवढ्यात आई आल्याचं त्याला चाहूल लागली. लगेच घरात गेला. कोपऱ्याकडे पाहून काही अर्धे चावले, काही तसेच गिळले. आई खाऊ देत नव्हती साखर. आईनं पाहिलंय, साखर खाली सांडली, मध्ये खोलगट झालंय. म्हणजे साखरेचा बुचका मारलाय कोणीतरी. बाळ्या बाहेर आला. बाळ्या खाल्ली ना साखर? तुम नाही साखर, आणि तू कुठं साखर खाऊ देतीस? जसं काही ईश आहे ते. मला काही शुगर थोडी झालेली आहे कीर्तनकार बाबासारखी, तरी तू खाऊ देत नाही. आता त्याच्या तोंडाला साखर लागलेली, सगळे पुरावे विरोधात, तरी तो नाही म्हणला. आई म्हटली, का रे तुझ्या तोंडाला साखर लागलेली, आरसा दाखव. खाली साखर पडलेली आहे, साखरेचा खोलगट भाग झालेला आहे. म्हणजे एवढे सगळे पुरावे असताना सुद्धा तू साखर खाल्ली नाही असं खोटं का बरं बोललास? आपल्या गावात गाथापारायण चालू आहे, त्याच्यात एक अभंग आहे, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. महाराज खोट्यासारखं पाप नाही, सावधान. संसारही तुम्ही करत असला, एक लक्षात घ्या, तुम्ही कीर्तनाला आलेले आहात, वारकऱ्याच्या संबंधी झालेले आहात, तुकोबाऱ्यांच्या संबंधी झालेले आहात. तर तुकोबाऱ्यांचं काय म्हणणं आहे महाराज? तुकोबाऱ्यांचं म्हणणं असं आहे की प्रारब्धेची जोडे धन. तुमच्या प्रारब्धात जेवढं धन आहे तेवढं तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही खरं बोलले तरी तेवढंच मिळणार आहे, आणि खोटं बोलले तरी तेवढंच मिळणार आहे. फक्त जास्त मिळावं म्हणून जे खोटे बोलले त्याचं पाप तुमच्या नावावर जमा होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याकडून खोटं वचन व्यवहार होणार नाही. किमान माळकऱ्यांनी सर याची दक्षता घ्यायला पाहिजे. लोक म्हणतात, अहो माळकरी आणि तुम्ही लबाड बोलता का? म्हणून एक माळकरी आहे म्हणून तुम्हाला हाणायला चालत, माळकरी आहे म्हणून लोकांकडून किती काही तुम्हाला सवलती मिळतात त्या चालतात. मग लोकांनी माळकऱ्यांनी खरं बोलावं एवढी अपेक्षा माळकऱ्याकडून केली तर काय अडचण काय आहे त्याच्यामध्ये? हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, नियम करा, लक्ष ठेवा. आता कधी कधी आपल्याला ती सवय लागली त्याच्यामुळं कारण नसताना माणसं खोटं बोलतो, कारण नसताना. पाप आहे महाराज खोटं बोलणं. सत्य बोलणं हे पुण्य आहे. खरं तर सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. सत्य तो आपण जर पांडुरंगाचे भक्त आहोत तर त्या भक्तांनी खोटं नाही बोलावं. त्या बाळ्याची आई सांगत होती, का खोटं बोललास? मी काय फासावर दिलं असतं का? खाल्ली म्हणलं असतं, एखादा धपाटा खाल्ला दिला असता, काय फरक पडत होता? खोटं बोलू नये. आई आतापर्यंत बोललो ते बोललो, पण तुझे सांगितलेलं आहे माझ्या मनावर त्याचा खूप परिणाम झालेला आहे. थोडा विचार करत होता.
इतक्यात शेजारची आली बा. तिनं डबा झाकून वर ठेवला आणि शेजारीने आली. ठको घरी आहे की सखोबाई? या बसा की. अहो बसायला वेळ नाही. पाहुणे आलेत, चहा टाकलाय आणि डब्यात साखरच नाही. म्हणलं वाटीभर साखर घेऊन जावी, नंतर आणल्यावर आणून देईन. मला जाता ठकीला माहिती होतं की या सखीनं आतापर्यंत कितीतरी वाट्याने आल्या. त्यांना जन्म ठेपच. काही लोकांना न्यायचंच माहिती असं त्यांच्या आई बापाने त्यांना परत द्यायचं हे शिकवलेलंच नाही. आता काय मर्यादा असते, वाटेवर साखरे करता कुठं भांडाचा. पण मग ठेस लागल्यावर माणूस दुसऱ्या वेळेला काय होतो, शहाणा होतो. ते म्हणे अहो तुमची तर आता संपले. बाळ्याच्या बापाला मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं साखर आणायची, अजून नाही आणलेली त्यांनी. बरोबर दुसरीकडे पाहते, ती निघून गेली. पण मग बाळ्या विचार करायला लागला, खरे बोले तरी. आतापर्यंत चांगलं तासभर मला उपदेश करणारी आई आता डबा भरलेला आहे माझ्या समोर वर ठेवलाय आणि शेजारणीला सांगते की 3 दिवसापासून नाही आणि खरे बोले तरी. मग त्यांनी तेच ठरवलं की लोकांना सांगायचं खरे बोले तरी. बरं आम्ही नामस्मरण करा म्हणल्यावर तुम्ही करत नाही, त्याचं कारणच कारण आम्हीच करत नसतो ना. ज्याला लोकांकडून अनुकरण करून घ्यायचं त्याने स्वतः करावं लागतं. मग तुकाराम महाराजांनी स्वतः ही अक्षराची आटाआटी केली आणि फार केली. तुकोबारेंनी एवढं नामचिंतन, तुकोबारे म्हणतात माझ्या जिभेलाच वेळ लागलेला आहे. जिभे झाला चळ, नेघे अवसान ते पळ, माझी मद झाली अनावरवाच्या. तेव्हा केली आटाआटी अक्षराची, देवासाठी, देवाच्या प्राप्ती करता ही आटाआटी केलेली आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला प्रार्थना आहे शेवटच्या चरणात करता येईल. तुका म्हणे खिजो, तुका म्हणे खिजो, तुका म्हणे खिजो, तुकोबारा या शेवटच्या चरणात विनंती करतायत. तुका म्हणे खिजो, नका जागा येथे निजो. येथे म्हणजे या गाथ्याविषयी. खिजू नका, निजू नका, जागा. काही लोक खिजतात, काही लोक निजतात. निजणारे कोण आहेत? श्रद्धाळू. गाताय बा, 2-4 वस्त्र त्याला असं पांघरून घालतात, पूजा वगैरे करतात.
रोज नियम आहे आमचा 5 अभंग 50 अभंग वाचायचा. अभंग वाचतात आहे अर्थाचा आणि त्याप्रमाणे काही करण्याचा काही संबंध नाही. हे निज नाही, हे काय आहे निज नाही. आणि जे स्वतःला जास्त शहाणे समजणारे विद्वान पंडित श्रीमंत बागायतदार हे याच्याकडे पाहून खिजतील. तुकोबारे म्हणतात खिजू नका, कारण हे तुझ्या हिताकरता मी लिहिलेलं आहे. खिजशील तर स्वतःच्या पायावर दगड पाडून घेशील भडव्या. त्यावेळेला ज्यावेळेला तुला हे कळल त्यावेळेला काही उपयोग होणार नाही, वेळ निघून गेलेली असेल. म्हणून वेळ आहे तोपर्यंत खिजणं सोडून दे. जा, या गाथ्यात काय लिहिलंय तुकोबाराने हे अर्थ पहा आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न कर. ज्ञानेश्वर